आहे बरं, समर्पण भाव आहे हा समर्थांचा समर्पण भाव आहे। केवळ अनुष्ठान करूनच भगवंत मिळेल असं नाही, तर भगवंताची भक्ती कशी करायची यालाही आपला भाव महत्त्वाचा आहे। तो भाव जर आपल्या जवळ असेल तरच आपल्याला भगवंताची भक्ती होते, अन्यथा भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही। अशा प्रकारे तो फकीर म्हणजे साक्षात दत्तात्रय होते आणि त्यांच्यासोबत ती जी आलेली होती त्यांची पत्नी ती माया होती। त्यांच्यासोबत 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होते ते, आणि हा सगळा लवाजमा घेऊन 25 कोंबड्या म्हणजे पंचमहाभूत 5 विषय हे जे आपले 5 तत्व आहेत, 25 तत्व हे घेऊन दत्तात्रय आलेले होते। आणि 6 बकऱ्या होत्या, ते म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 आपलं मन, यांना सोबत घेऊन दत्तात्रय आले होते। जेव्हा समर्थांनी त्यांच्यासमोर आपलं मस्तक झुकवलं तेव्हा समर्थांना दत्तात्रयांचं दर्शन झालं। आपल्यालाही आत्मसाक्षात्कार होण्यासाठी समर्पण भावाने भक्ती करावी लागते। ज्या देहावर आपण आत्यंतिक प्रेम करतो त्या देहातून आपलं मन काढून टाकावं लागतं, तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही। आणि आपण म्हणतो की देव आपल्याला दिसत नाही, पण देव आजही आहे, देव सदैव राहणार आहे, पण तो आपल्याला का दिसत नाही, तर याचं उत्तर व्यास महर्षींनी आपल्याला भागवतामध्ये सांगितलं आहे। भागवत कसं आहे हो, तर भागवताचं महत्त्व असं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमो। 3 प्रकारचे ताप आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतात। एक म्हणजे आध्यात्मिक ताप, दुसरा अधिभौतिक ताप, आणि तिसरा जो ताप आहे त्याचं नाव आहे अधिदैविक ताप। पण भागवत कसं आहे हो, तर भागवताचं महत्त्व असं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। या 3ही प्रकारच्या तापातून भागवत तुम्हाला मुक्त करतं।